बरं आता महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्र कोणते आहेत या योजनेसाठी? तर महाराष्ट्रातील तुम्ही मुंबई, पुणे, कोल्हापूर, नांदेड, संभाजीनगर, नाशिक, अहमदनगर, सांगली, बीड, रत्नागिरी, सातारा, यवतमाळ या ठिकाणी फिरू शकता. मग ह्याच्यामध्ये कोणते कोणते आहेत? सिद्धिविनायक मंदिर मुंबई, महालक्ष्मी मंदिर मुंबई, चैत्यभूमी दादर मुंबई, माउंट मेरी चर्च वांद्रे मुंबई, मुंबादेवी मंदिर मुंबई, बाळकेश्वर मंदिरनाथ मलबार हिल हे अशी मुंबईतील आहेत. विश्वपन पॅगोडा गोराई मुंबई, चर्च ऑफ आवर लेडी ऑफ हेल्थ कॅवेल मुंबई, सेंट ॲड्यू चर्च, सेंट जॉन द बॅप्टिस्ट चर्च अंधेरी, सेंट जॉन द बॅप्टिस्ट चर्च मरोळ, गोदीजी पार्श्वत मंदिर, नेसेस्ट एलिया हाऊस, सिनेगॉंग फोर्ट, अशी ही सारी मुंबईमधील लिस्ट आहे. तर आता ठाण्यातील आहे आग्यारी अग्नि मंदिर, पुण्यातील मयुरेश्वर मंदिर मोरगाव, चिंतामणी मंदिर थेऊर, गिरिजात्मक मंदिर लेण्यांद्री, महागणपती मंदिर रांजणगाव, खंडोबा मंदिर जेजुरी, संत ज्ञानेश्वर समाधी मंदिर आळंदी, भीमाशंकर ज्योतिर्लिंग मंदिर खेड तालुका, संत तुकाराम महाराज मंदिर देहू, संत चोखामळी समाधी पंढरपूर सोलापूर मधील आहे, संत सावतामाळी समाधी मंदिर अरण तालुका माड सोलापूर, विठोबा मंदिर पंढरपूर, शिखर शिंगणापूर सातारा, महालक्ष्मी मंदिर कोल्हापूर, ज्योतिबा मंदिर कोल्हापूर, जैन मंदिर कुंभोज, रेणुका देवी मंदिर माहूर नांदेड. तर नांदेडवरील गुरु गोविंद सिंग समाधी हजूर साहेब नांदेड, खंडोबा मंदिर मालेगाव, श्री संत नामदेव महाराज देवस्थान उमरस तालुका कंधार, तुळजाभवानी मंदिर तुळजापूर धाराशिव मध्ये आहे, संत एकनाथ समाधी पैठण छत्रपती संभाजीनगर, गुरुनेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर वेरूळ छत्रपती संभाजीनगर मध्ये आहे, जैन स्मारके एलोरा रेली छत्रपती संभाजीनगर मध्ये आहे, विघ्नेश्वर मंदिर ओझर नाशिक, संत निवृत्ती महाराज समाधी त्र्यंबकेश्वर जवळ नाशिक मध्ये, त्र्यंबकेश्वर शिव मंदिर त्र्यंबकेश्वर, मुक्तिधाम त्र्यंबकेश्वर, सप्तशृंगी मंदिर वने, काळाराम मंदिर जैन मंदिर मांगी तुंगी, गजपंत हे नाशिक मधील मंदिर आहे, तिथून फिरू शकता. साईनाथ संत साईबाबा मंदिर शिर्डी अहमदनगर, सिद्धिविनायक मंदिर सिद्धटेक अहमदनगर, शनी मंदिर शनी शिंगणापूर अहमदनगर, तीर्थक्षेत्र भगवानगड पाथर्डी, बल्लाळेश्वर मंदिर पाली रायगड या ठिकाणी आहे, संत गजानन महाराज मंदिर शेगाव बुलढाणा येथे तुम्ही फिरू शकता. पुण्यातील आहे एकविरा देवी कार्ला, सांगली मधील श्री दत्त मंदिर औदुंबर, बीड मधील केदारेश्वर मंदिर, वैजनाथ परळी मंदिर, त्यानंतर रत्नागिरीमध्ये आहे पावस गणपतीपुळे, मार्लेश्वर मंदिर, कालीदेवी, श्री काळेश्वर मंदिर, काळेश्वरी उर्फ काळूबाई मंदिर, अष्टदशाभुजी रामटेक मध्ये आहे, नागपूरमध्ये फिरू शकता, दीक्षाभूमी नागपूर आहे आणि चिंतामणी कळंब, असे तुम्ही महाराष्ट्रातील या ठिकाणी या योजनेअंतर्गत फिरू शकताय.